बाहेर असण्याची जास्त हौस असते. सांभाळणाऱ्याला महत्व नसतं. सांभाळण्याचं कसं असतं त्याला माहिती आहे, करतच आहे, रोजच आहे. पण आता पहा काय बोलायला लागलं तेव्हा. एका अर्ध्या ग्रामची कितीला आहे अर्धा ग्राम? असं 700. हे बघा आमच्या इथं अजून बी सोन्याचे भाव जुनेच चालू आहे. कारण 12,000. कोणाचे बड्डे? गिरजाच्या गेली होती केक खायला? खाल्ला का? छान होता का? आवडतं तुला केक? बर. नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशिष्ट्य सुदर्शन युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अवतार पाहत असाल. अवतारले खराब झालेला आहे. कारण काय झालं माहिती आहे का? मी आलेलो आज संध्याकाळी जालन्यावरून आणि आणलेलं आजीसाठी गिफ्ट. तर आजी भरपूर दिवसापासून आजी नव्हत्या म्हणत. आजीला तर आवडतच नव्हतं ते. हो कोणाच्या कोणाचे बड्डे? गिरजाच्या गेली होती केक खायला? खाल्ला का? छान होता का? आवडतं तुला केक? बर. तर मी आलेलो आहे जालन्यावरून. हे बघा आजीसाठी. तर आपण आजीला दाखवू आवडतं का नाही. आणि माझ्या पोरीसाठी काय करणार आहे ते पण ऐकू. तर सानूसाठी काय करणार ते पण त्यांच्या तोंडूनच ऐकू आपण. थांब, आजीचं गिफ्ट आहे ते. आजी हे पहा मित्रांनो, तिला वर जायचंय. कशी याच्यावर गेली ना आता उभाच राहू वाटणं, भेव वाटायले. बापू बापू उभा राय उभा. भीती वाटते का? थांबा हे आजीसाठी गिफ्ट काय म्हटलं त्या? नथ करू केवढ्याची? एका अर्ध्या ग्रामची कितीला आहे अर्धा ग्राम? असं 700. हे बघा आमच्या इथं अजून बी सोन्याचे भाव जुनेच चालू आहे. कारण 12,000 गेलं तरी आमच्या इथं 700 चालू आहे. आजी 700 रुपये देणार माझ्याकडे. त्याच्यात अर्धा ग्रॅमची हिला नथ आणायची. आई पटतं का तुला? तुम्ही चला लगेच 5-5, 10-10 तोळे करून घेऊ दोघीला. हा आजी 6,000 रुपये 6,500 रुपये लागेल तुम्हाला अर्धा ग्रॅम करायचं म्हटलं तिला. तर तुमची कमीत कमी 8 महिन्याची पेमेंट जाणार. पडन ना आजी, पडत तसं नाही अगं आजी. तुमची 7-8 महिन्याची पेमेंट जाणार आहे. 6,000 लागते आजी. अरे मी आता 7 धरले. 700 धरले तुम्ही. 7,000 धरा. 1000 हो 7,000 मग नाव नको घेऊ. 6,000 रुपये लागते अर्ध्या ग्रामला. आई बनवायला याला त्याला भरपूर लागते. 12 म्हणलं की 1,000 रुपये. भाव काय माहितीये का आजचा? 1,18,000 रुपये सोन्याचा भाव आहे आजचा. आजी तुम्हाला 7,000 रुपये लागेल. 700 नाही 7,000. तुम्ही तो म्हणे भाव कमी असते हे असते डायरेक्ट 700. आखडात सरवणात कमीच असते. आता लय पुढे गेला आजी. तर मग आजीचं पेमेंट आणायचं आपल्याला उद्या. काढलं आजी? मला ठाव का नाही. आता मला देणार नाही काही. ते घरी चालतं ना पोरग. हा ते अंगठा न्याला. पैसे नाही दिले का मग गेले असते. मला कुठं ठाऊक तुमच्याकड? नाही ना दिले. जादे त्यांच्या लक्षात राहत नाही. आता लक्षात राहत नाही. आजीकडे आजीचं पेमेंट दिलंय. आजी तुमच्या लक्षात नसेल. चला काढा. या हातात तुम्हाला देतो ना. या हातात मला पैसे देऊन टाक माझ्या पोरीचे. पिल्या आजी कोण काय घ्यायचं तुला? नथ द्या म्हणा पैसे आजीला. ते पा कशी नाकात घालती नथ. हा पगार आली नाही. आली ना कमळात. कमळ सोडा ना जरा. नको नको तू नको हात लावू दीदी. आजी आता तुमच्याकडे पैसे दिले ना. हो घ्यायची ना. आजीला म्हणा द्या पैसे. कोणाच्या हातावर पाय द्यायला ग? कोणाच्या हातावर पाय द्यायला? मम्मीच्या हात दुखत होते का? पाय दिले पडशील. कोणाचा? अरे ते पा इकडं बघा. दिदे दिदे ते बघ. हा
मोजा तुमच्या हातानच मोजा. मी नोटा सांगतो 500ची एक येते मोजा. ए नको दीदी, पैसे घेऊन असते ना, छोटी आहे ना तू. हे बघा आजीची पेमेंट झाली. आजीले खुश आहे. त्यांच्या खुशीसाठी मी आज 2 वस्तू घेऊन आलेलो आहे. आई फक्त माझ्या आजीसाठी आणि माझ्या दीदीसाठी. हो तुला नथ घ्यायची, आजीला नथ घ्यायची. आंघोळ करता नथ काढशील आणि नंतर आंघोळ करशील का? तुम्हाला सांगतोय याला मला पहिले शाळेत टाका लागणार. एवढी बडबड ना. आंघोळ करताना मी पोत काढली सकाळी. तेच तुला सांगायला लागली मला आंघोळ करताना. हा पप्पाचे पैसे ते तुम्ही कसं काय घेतले? दीदी कोणाचे पैसे ते? आजी देतच नाही मला. नाटी बी दिली कोणाला? मी नाटी आणू का आजीसाठी? एक नवी नवी नाटी आणू का? आणू का आजीला? किती आजी द्या? मी मुद्दा म्हणून व्हिडिओ काढून ठेवायला. आता उद्या सकाळी विचारलं ना त्या म्हणतात माझ्याकडे पैसेच नाही. पण हे बघा आता मोजा. हो हा मोजू द्या आजी. बाजूला करा ना नोटा त्या. हा आजी तसं वसकलं नाही पाहिजे. राग आला लगे तिला. ते बा चालले तिकडं बाहेर जायचे तिला गाडीवर, त्याच्यासाठी रडायला लागली. पण हे सगळेजण आता तिला सगळे आई तुम्ही सगळेजण तिला वसवस करायला लागले मी नसताना नाही का? आपल्याला नाही का वस्कट बोला वाटत. 2000 वाटतं आजी ते सगळे. ते 2 आहे, त्या 2 आहे. करा बा. हा हा इकडे आहे चाबी. आजी आता सांगायला 2000 आहे ते. आता सकाळी डबल म्हणू नका. मला माहित नाही किती दिले काऊन दिले. मित्रांनो आता वय झालेलं आजीचं लक्षात राहत नाही. असं म्हणायचं सुद्धा काम नाही. सकाळी बघा तुम्ही लगेच त्या धावतात. पण चला ठीक आहे, ठीक आहे जाऊ दे. तुम्ही दोघी समजून घेत जा. बाकी गोष्टी काही नाही. पैशाचं आवड आहे फक्त त्यांना थोडी, पण मलाच देऊन टाकतात ते. हा मीच आहे ना. सांभाळणारा कोणी कसं असतं माहिती का? तुला एक सांग जास्त हौस असते सांभाळणाऱ्याला महत्व नसतं. सांभाळण्याचं कसं असतं त्याला माहिती आहे करतच आहे रोजच आहे. पण आता पहा काय बोलायला लागलं तेव्हा नाही का? पण जे सांभाळतं एक शब्दांतरी म्हणतात ठीक आहे बाजू नाही ना. कसं तर तुला म्हणते काही नाही म्हणत. तुला सांभाळलं नाही. सांभाळलं तर मला आहेच, पण मला बी आता तुम्हाला सांभाळणार ना. तुम्ही जेवढं मला सांभाळलं का त्याच्या 10 पटीनं मला तुम्हाला सांभाळणं आहे. काय म्हणते? कळालं का? आणि पैसे कसं आहे जीव मायात. नको आजी राहू दे तुमच्याकडे. मी डबल सकाळी 1000 रुपये देईन तुम्हाला. हे साईडला इकडून फक्त माझ्या बायकोवर नाव नका घ्यायचो. बॅग झांबडली चाबी घेतली आईवर बी नाही. आणि वैष्णव हात बॅग तुमची हल्लेली दिसली तरी बी एक शब्दान कोणाला म्हणायचं नाही की माझी बॅग झांबडली. माझी बॅग अजून हल्लीच नाही. तुझी माय हा पाहिलं जरी असलं तर जागची जागी ठेवून दिलं. हा ना. पण फक्त म्हणू नका की माय पैसे घेतले का माझ्या बॅग मध्ये पैसे होते. म्हणणार नाही तर कशी? मला म्हणा ना माझ्याकडे पैसे नाही. मी डायरेक्ट देतो. 2च्या ठिकाणी 4000 देईन तुम्हाला. घेतच नाही द्यायचं कोणी तर द्यायचं गरजच नाही. हा आजी. पण त्याला विश्वास नाही. बरं ठीक आहे जाऊ द्या. ते जाऊ द्या. हे तुमच्यासाठी आणलं. हे खोला काय थैली ते काय पहा ना. बघा तर तुम्ही. हा सगळा व्हिडिओ आमचा आजीवर आहे, काय घाम आला. आईवर फॅन चालू कर ना. नाही तर आवाज येतो. आवडती का सांगा मला.
नाही केलं तर तसं सांगितलं. अरे नाट्या हाय तर कशाला उरी बिनंदारी पेव करतो देवाची काय म्हणल्या उरी रिनंदारी पिओ म्हणजे काय आजी ऋण काढून सण करायचा बरं. आजीसाठी रीन तर रीन नाही काय याच्यात काय पहा ना काय आहे. उलकटे खोला तसंच खोला तसं तसंच त्यालाच खोलू द्या ना. बरं बघू दे द्या ना खोलून कोणी दारात ये ना इकडं काय काय पहा ना शानूचा ड्रेस आहे आजी त्याच्यात मग खोला त्याला खोला उघडा ना. कस काय कलर मला काय समजत बापा कलर सांगा कस काय काय आहे? त्यांच्या नातीचा पाव आवडतो. मी आणलेला आजीला आवडतं आजी असा ड्रेस असा ड्रेस हे बघा दीदीसाठी एक ड्रेस आणला आणि आजीसाठी एक नाटी आणली होतोच त्या दुकानात म्हणून हा ओंबवून घेतलाय ते हा ते हिचा पिऊचा बड्डे होता ना त्या दिवशी त्याला नको म्हटलं तो त्यानं घेतला आणि आजीला नाटी अजून 12 महिन्यात हेच जाते आता मला आणि एक उद्या घराचे का काय करू मला उद्या ही नवी नाटी दिसली पाहिजे. आता या जुन्या आहे ना वैष्णवी त्या बोलल्या जुन्या त्यांच्या फाडून टाक बरं 2 फाटलेले ते. आजी नाटी म्हणजे नाटीची चांगली आहे का घराची नाटी अलीकडे घ्या. जर पैसे नको सांगू त्यांना जाऊ दे नाही सांगू देऊ त्याला मोठेपणा की मला एवढ्याची आणली म्हणून. नाही मोठेपणा नुसतं आणण्याचा पाहिजे पैशाचा मोठेपणा त्यांना त्याला कधीच पण द्यायचा जास्त नाही. पैशाची मग त्याला काहीच नाही सांगायचं कोणी येणं 9 पाहायला वर आणली. 200 रुपयाची आहे. अरे मी 7 रुपयाची फाडी 6 रुपयाची फाडी 6 रुपयापासून होते तेव्हा हा आता गरिबी होती तर 7 रुपयाची नाटी तर बाप साईड म्हणले घेणे असत्या का त्या दुकानावर बाजारात दाखवायला धाडी एक चांगली आणि एक वांगली तर मी म्हणलं हीच आणा कशी बी गरिबीची बरं ही कशी वाटली बघ घ्या ना हातात घ्या ना तिचा कलर पा आणि कसा कलर येतो दिसत नाही. काय आजी पहाटे पाहता येईल तसं पाहत पा आता त्याची पिशवी हे व्हिडिओ म्हणून नाहीये पण एक नॉर्मली व्हिडिओ काल काय म्हटले ते मला 700 रुपये ग्रॅम सोनं आहे म्हणून त्यांचा थोडाफार व्हिडिओ घेण्याचं म्हटलं तर त्याच्यासाठी ग्राम सोनं नाही या दिवसाचा आखडा सर्वांना त्रास होतो म्हणून आता कुठे आकार श्रावण तर आहेच ना हो ना पण नाही आता स्वस्त ना काहीच नाही सगळी लाखानं झाले. तर एक ड्रेस आहे कसा वाटला सांगा ना आजीची 7 रुपयाचे ह्या म्हाताऱ्याच्या हाताने 1 ग्रामचे कुडक केलते 7 रुपयाचे बापरे बाप 7 रुपये 7 रुपयाचे अरे मी आणि मग नवऱ्याचं आई दुःख 7 लागलं रुपये की आणि ते मोडीन 400 रुपये कुठे पाय ना तू हा ते ना 700 केले मी 300. तवा 2 किलो कमवून ठेवायचं ना घेऊन ठेवायचं ना सोनं तुम्ही आता पोटालाच महाग होते ते काय घेऊ तेव्हा सोनं स्वस्त होतं तर काय रोजगारी लई होती का नाही म्हणा हा ना मग ते बरोबरच असतं ते हाताने हा नाही ते बरोबर आहे सारखंच असतं ते फक्त ते आपल्याला वाटतंय की तवा कमी होतं पण तवा खायचे वांदे होते मग तवा 10 रुपये पाहिली जेवारी. सगळं स्वस्त होतं ना 10 रुपये पाहिली जेवारी आता 100 रुपये पाहिली जेवारी एवढा सकाळी सांग का कशी येतं किती वार लागत होती तुम्हाला 6 वारच म्हणलं होतं 9 वार आहे नाही हा 9 वारच 9 वार आहे मुद्दाम नऊवारा सांगितलं फाड नका वहिनी मग ते तर आजीची नाटी कशी वाटते ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या दोघींसाठी काहीच नाही आणलेलं बघू आता दिवाळीला नानासाठी पण काहीच नाहीये फक्त आज आजीचं आणि चालूच सानूचं त्याच्यात आई जिलेबी आणलेली असं हां तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी चांगलं केलं काय वाईट केलं काय तुम्हाला बरोबर वाटलं काय चुकीचं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजी सगळ्यांना सांगा व्हिडिओ कसा वाटतो आमचा म्हणा असं काय चांगला वाटतो आमचा व्हिडिओ बघायला आवडतो का तुम्हाला असं म्हणा आमचा व्हिडिओ आमचा हेडिओ आवडतो का तुम्हाला तुम्हाला कमेंट करून सांगा म्हणा आमचा नाही कमेंट करून सांगा ते मला नाही समजत तेवढं म्हणा ना कमेंट कमेंट करून सांगा कमेंट आमचा हेडिओ आवडतो का कमेंट करून सांगा हा तुमच्या दोघीपेक्षा हसू नका तुमच्या दोघीपेक्षा ना खरंच आजी एकदम
एकदम खतरनाक आजी. तर आता सगळेजण कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. थांबा थांबा. भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. अजून बी बोलल्या ना तर अजून 15-20 मिनिटं बोलतील द्या, पण ते मी आज लगेच नाही घेणार, उद्या घेणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता.